मित्रांनो, अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत न्यायालयाबाबत काही भलं बुरं बोलायचं धाडस कोणाच्या सुद्धा नव्हतं. पण अलीकडे मात्र अगदी सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा टोकाची टीका होत असते हो. राजकीय विरोधकाचं तू सोडून द्या, पण सर्वसामान्य माणूस सुद्धा आता न्यायालयाच्या विरोधात सोशल मीडियावर उघडपणे बोलताना दिसतो. न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर असलेली त्याची नाराजी तो सोशल मीडियावर व्यक्त करीत असतो. बघा, न्यायालय, न्याय मंदिर, न्यायसंस्था हा न्यायाचा शेवटचा आधार आहे. या संस्थेबद्दल साधा संशय सुद्धा व्यक्त होऊ नये, पण अलीकडे तर काय सगळंच काही घडू लागलेलं आहे. मग याला नेमकं जबाबदार कोण? बघा, स्वतः न्यायालय सुद्धा याला जबाबदार आहेत का, या प्रश्नाची उत्तरं सुद्धा शोधली गेली पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयानं मध्यंतरी तरुणांना झुरळ म्हटलं. झुरळ अर्थात त्यावरून बराच वाद झाला, पण CJP सारख्या एका संघटनेचा जन्म त्यातून झाला. न्यायालयानेही आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केलेला आहे, पण तोपर्यंत जे व्हायचं होतं ते घडून गेलं. न्यायसंस्था ही सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं खेळणं बनलेलं आहे, बाहुलं बनलेलं आहे, असा आरोप राजकीय विरोधक तर करीत असतात. शिवाय सुनावणीच्या वेळेला न्यायालय काही उपदेशात्मक भाषा सुद्धा वापरत असतात. पण यावरच आता सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. नागरिकांनी काय बोलावं किंवा काय बोलू नये याबद्दल त्यांना उपदेश करणं किंवा त्यांना शिकवणं हे न्यायालयाचं काम नाही. सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांना आवडतील अशाच गोष्टी नागरिकांनी बोलाव्यात अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. इतकं महत्वपूर्ण विधान न्यायमूर्ती या ओक यांनी केलं. याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मताशी न्यायाधीश सहमत असोत किंवा नसोत, नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी न्यायालयानं प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे शांततापूर्ण मार्गाने निषेध करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि संविधानानं या अधिकाराला मान्यता दिली आहे, यावर सुद्धा न्यायमूर्ती ओक यांनी भर दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाल्यामुळे दाखल झालेले फौजदारी खटले रद्द करून घेण्यासाठी नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात. तथापि असे खटले सुनावणीसाठी येतात तेव्हा ते रद्द करणं हे न्यायालयाचं कर्तव्य असतं, हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. याचिकाकर्त्यांनी जे काही म्हटलेलं आहे किंवा व्यक्त केलेलं आहे ते कदाचित न्यायालयाला आवडणारही नाही, पण तरीही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. याचिकाकर्त्यानं काय बोलायला हवं होतं किंवा काय बोलायला नको होतं याबद्दल त्यांना उपदेश करणं किंवा त्यांना शिकवणं हे न्यायालयाचं काम नाही, याचा न्यायमूर्ती ओक यांनी पुनरुच्चार केला. गुन्हा घडला आहे की नाही आणि भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं आहे की नाही, बस एवढंच न्यायालयानं पाहणं गरजेचं आहे, असं देखील त्यांनी म्हटलं. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी न्यायालय नेहमी आघाडीवर असली पाहिजेत. संविधान आणि त्यातील आदर्शाची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेणं हे न्यायालयाचं अनिवार्य कर्तव्य आहे. मात्र न्यायालय या मूलभूत अधिकाराचं रक्षण करणार नसतील तर मग करणार कोण, असा अत्यंत महत्वाचा प्रश्न न्यायमूर्ती ओक यांनी उपस्थित केलेला आहे. संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही, स्वातंत्र्य यासारखे काही आदर्श आहेत आणि या आदर्शाचा तसेच कायद्यातील तरतुदीचा आदर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. तथापि आजच्या काळात सरकार संविधानातील आदर्शाचा आदर करताना फारसं दिसत नाही. याकडं सुद्धा न्यायमूर्ती ओक यांनी लक्ष वेधलेलं आहे. मित्रांनो, टीकेबाबतच्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल देखील न्यायमूर्ती ओक यांनी चिंता व्यक्त केली.
एखाद्याला एखाद्या विशिष्ट दृष्टिकोन आवडला नाही किंवा त्याला तो मान्य नसेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याचा योग्य मार्ग म्हणजे संबंधित व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी स्वतःचा दृष्टिकोन मांडणं हा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या मागण्यावर योग्य ती कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. सरकार त्या मागण्या मान्य करो किंवा न करो, पण त्यांचा विचार करणं आणि त्याबाबत संवाद चर्चा करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु कदाचित काळाच्या ओघामध्ये आपण सर्वजण ही सुवर्ण तत्व विसरलेलो आहोत अशी खंत न्यायमूर्तींनी यावेळेला व्यक्त केली. प्रत्येक नागरिकाचं भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सुरक्षित राहील आणि ते दडपलं जाणार नाही याची खात्री करणं, त्याचबरोबर संविधान आणि त्यातील मूल्यांना कमकुवत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी सदैव सतर्क राहणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे असं सुद्धा या न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. बघा, गेल्या काही वर्षापासून आपली न्यायालय या कर्तव्यापासून दूर गेलेली आहेत का? तुम्हालाही असं वाटतं का? जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.